पुण्यातील वाढती वाहतूक ही आता फक्त समस्या राहिलेली नाही, तर ती दररोजच्या जीवनाचा एक भाग बनली आहे. ऑफिसला जाणं असो, कॉलेजला पोहोचणं असो किंवा फक्त शहरात फिरणं असो, प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक जॅम ही सामान्य गोष्ट झाली आहे. विशेषतः हडपसर, खराडी, हिंजवडी, बाणेर आणि शिवाजीनगरसारख्या भागांमध्ये पीक अवरमध्ये परिस्थिती इतकी गंभीर होते की काही किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तासनतास लागतात. या वाढत्या ट्रॅफिकमागचं मुख्य कारण म्हणजे पुण्यातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या. आयटी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्यात दरवर्षी हजारो नवीन लोक येत आहेत आणि त्यानुसार रस्त्यांवर वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण याउलट रस्त्यांची क्षमता आणि ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये तितकीशी सुधारणा झालेली दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर पुणे रिंग रोड हा प्रकल्प एक मोठा उपाय म्हणून समोर आला आहे. हा रिंग रोड सुमारे 170 किलोमीटर लांबीचा असून तो संपूर्ण पुणे शहराभोवती तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे शहराच्या आत येणारी बाहेरील वाहतूक थेट रिंग रोडवर वळवणे, ज्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होईल. पुणे रिंग रोड दोन भागांमध्ये विकसित केला जात आहे, वेस्टर्न कॉरिडॉर आणि ईस्टर्न कॉरिडॉर. वेस्टर्न भागात हिंजवडी, बाणेर, बावधन या भागांचा समावेश आहे, तर ईस्टर्न भागात हडपसर, वाघोली, लोणीकंदे या भागांचा समावेश आहे. हे दोन्ही कॉरिडॉर एकत्रितपणे पुण्याभोवती एक पूर्ण सर्कल तयार करतील. या प्रकल्पाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा रस्ता पूर्णपणे सिग्नल फ्री असणार आहे.